जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान. कशा सर्व मजेत का? पहा किती जंगलातून फिरायला लागतोय मला. ऊन पण खूप कडक आता ऊन पडला एकदम. असं चटके बसतात तर त्या उन्हामध्ये असं फिरायला लागतोय. ते पहा किती गवत आहे. आता गवतातून चालायला लागतोय मला. अशी दररोजची कामं असतात माझी. तर सकाळी मी 4:30ला उठतो. 4:30ला मग तिथून कामं चालू असतात माझी. गरम पण खूप लागतो, चटके बसतात. जीवनात आल्यानंतर कष्ट करणं असतंच हो. फुकटचं कोण देत नाही. आपण बोलतात देव 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 आहे, देवाच्या पाया पडलो सगळं काही मिळतं. तर देव आपल्याला पैसा पाणी देऊ शकत नाही, काय देऊ शकत नाही. आपल्याला कष्ट करायलाच लागतील. कष्ट केल्यानंतरच आपल्याला फल भेटेल. फल भेटल्यानंतरच आपल्याला सर्व काही भेटतोय. म्हणून कष्टाशिवाय वेळते हो सगळं. कष्ट करा, मेहनत करा, तेव्हा पैसे कमवा. या जंगलामध्ये असं फिरायला लागतोय. जंगल काय करणार, नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. या जीवनामध्ये सगळं भेटलं असतं आयतं तर सगळं सोपं झालं असतं. जीवनाचा अर्थ समजला नसता. काय अर्थ आहे, कसा अर्थ आहे. पहा ना किती जंगल आहे. मला असे कष्ट करायला आवडतात. कष्ट केल्यानंतरच मला बरं वाटतंय. फार मजा येते, चांगलं वाटतंय. म्हणून मी हौशीने हे करतोय. माझ्या पहिले गाया होत्या. गाया मेल्या माझ्या. मी भरपूर दुःखी होतो, कारण की तेव्हा मी 5-6 लाखाला लॉसमध्ये गेलो. त्यामुळं मला इंटरेस्ट वाटला की बाबा नाही, आपण काहीतरी वेगळंच करावं, दुग्ध व्यवसाय. मग मी म्हशी घेतल्या लॉकडाऊनमध्ये. लॉकडाऊन फक्त एकच चालू होतं, म्हणजे दूध डेअरी. काम धंदा सगळा बंद होता, दूध डेअरी चालू होती. मग बोलो ह्याचा फायदा घ्यावा आपण. गेलो, म्हशी घेतल्या, गाया घेतल्या. आता तेच कष्ट करत राहिलो आहे. तर कष्टाचा, तुमच्या आशीर्वादाने कष्टाचा फल भेटो मला, ही तुमच्याकडून आशीर्वाद द्या मला. एवढीच अपेक्षा आहे. दुसरं कसली अपेक्षा नाही आहे मला, कारण की ह्याचं मेहनतीचं फल भेटावं मला. दुसरं काय नाही, एवढंच फक्त अपेक्षा करतो. मला आशीर्वाद द्या तुमचा. आशीर्वाद असंच राहू दे, कारण की जीवनात दुसरं काहीच नको मला. कारण की आपण सगळं फुकट मागितलं तर फुकट काही भेटणार नाही. त्याला कष्ट करायलाच लागतील. म्हणून जीवनामध्ये कष्ट करा, मेहनतीत खा. जे 10 रुपये आपल्याला आयते भेटतात ते 5 रुपये भेटू दे. ते मेहनतीचे असते, ते कष्टाचे असते, त्याची किंमत माहिती असते. बाबा नाही, आपण बघा आयतं भेटलं पैसे जाऊ दे, माझे स्वतःचे कुठे आहेत, लोकांचेच आहेत, ते भेटलेलेच आहेत. पण जे कष्टाचे करतो नाही बाबा, मी घाम घाललं. हे बघा माझा किती घाम घालतोय. आता घाम घालले मी नाही, हे पैसे मला वाया नाही घालवायचे असं बोलतोय माणूस. म्हणून कष्टाचे खा, हरामाचे खाऊ नका ना. हरामाचे पैसे आपल्याला, मला तर जायचंच नाही, कारण की मी अजूनपर्यंत हरामाचे पैसे घेतले नाही ना. मला आवडत पण नाही घ्यायला. मी घेतले कुठून, मला भेटले तरी मी वापस रिटर्न देणार त्याची. पण नको आहे मला. कुठली वस्तू जरी भेटली ना, आता मी कामाला होतो एक ठिकाणी, एका मुलाचा पॉकेट भेटला, त्याच्यामध्ये 5,500 होते. 5,500 मला भेटला. मी त्याला शोधला नाही भेटला मला. शेवटीला मी त्या माझ्या मशनीवर गेलो काम करायला. तिथे आल्याबद्दल पॉकेट भेट. हा बोललो तुला शोधला मी, मला नाही तू दिसला, हा घेतो पॉकेट. तो बोलतो बरं झालं बोलतो, कारण की त्याच्यामध्ये माझ्या बायकोच्या औषधाचे पैसे होते आणि गॅस सिलेंडरचे पैसे होते. बरं झालं तुला भेटला तो. मग बघा किती कामाचे पैसे असतात ते, किती महत्त्वाचे पैसे. नाही का पैसे नव्हते. त्याची मिसेस प्रेग्नेंट होती. मग तिला जर औषधं गोळ्या गेल्या नसत्या, त्याला गॅस गेली नसती, तर काय केलं असतं त्या बिचारीने ना. काय केलं असतं त्यांनी, त्याला 1 महिना वापस थांबायला लागला असतं पुढचा पेमेंट होईपर्यंत. म्हणून कुणाचे पण कष्टाचे पैसे आहेत, ते आपले म्हणायचेच नाही कधी की माझे आहेत.
नसते भेटले तर मला तर मी नाही राहिलो असं तसा, म्हणून मी त्याचे देऊन टाकले. नको आहे आपल्याला ते पैसे. म्हणून कधी पण इमानदारीत राहा, इमानदारीचे फल नक्कीच तुम्हाला भेटणार, हे माझी आशा आहे मला. कारण की मी माझ्यावरून बघतोय, एक दिवस गरिबाचे गेले तर 10 दिवस सुखाचे येतात. म्हणून मी जास्त मेहनतीला लक्ष देतोय, हरामाच्या पैशावर नाही लक्ष देत. आता तुम्हाला वाटलं व्हिडिओ करतोय, व्हिडिओ पण करणं हे माझ्या कष्टाचेच आहेत. जे मी व्हिडिओ करतोय 5-10 मिनटं मी वाया घालवतोय माझ्या जीवनातले, हे माझे कष्टाचेच आहेत ना. मी वाया बोलू शकत नाही, मी माझ्या कष्टाचेच आहेत ना. म्हणून बोलो, कष्टाने जेवढं कमवता येईल ना तेवढं कमवा. कष्टाशिवाय व्यर्थ आहे सगळं. पुढचे व्हिडिओ आपण टाकूच, करत राहूच. व्हिडिओ आपण सोडणार नाही आहेत. करण्याचे ते फायदा हो नाही हो तो प्रश्न वेगळा, पण व्हिडिओ करणारच मी. मला आवडतो व्हिडिओ करायला. पहिले मी विचित्र वाटत आहे मला, काय आपल्या जीवनातले सांगायचं, काय बोलायचं. मी जीवनातलं माझं दुःख सांगू शकतो, सुख सांगू शकत नाही. कोण की मला सुखी आहे म्हणून कोणच सांगू शकत नाही. मी माझ्या जीवनातलं दुःख सांगू शकतो, सुख सांगू शकत नाही. का सुख सांगू शकत नाही? का कोण घ्यायला यायचेत का सुख? दुःख आपण वाटू शकतो, सुख का नाही वाटू शकत? म्हणून जीवनामध्ये सुखी असला, जे 1 रुपया असला तर सांगायचा 1 रुपया आहे माझ्याकडे, नाही बोलायचं नाही. हे जाणून घ्या सर्वांनी ना. सर्वांनी नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा. तुम्हाला वाटत असेल की भाऊ खरं बोलतोय का खोटं बोलतोय तर नक्कीच कमेंट करून सांगा. कारण की मी एक शब्द पण खोटा बोलत नाही आहे. माझ्या जीवनात ते तुम्हाला हकीकत सांगणारच आहे मी, की माझ्या जीवनात काय काय घडलं आहे, कसं घडलं आहे, मी कुठपर्यंत इथपर्यंत आलो आहे, किती जीवनातला संघर्ष केला आहे मी, काय काय कामं केली आहेत, सर्व काही सांगेन तुम्हाला. फक्त माझे जीवनाची सुरुवात मी आज माझी फर्स्ट बोलतोय, मी फर्स्ट माझी माहिती सांगतोय तुम्हाला. हे जरा पद्धतशीर फक्त कमेंट करा, कारण की कुणाचं मन दुखवायला अशी कमेंट करू नका. काय कुणाच्या ह्याच्यामध्ये मन दुखवेल नसेल पटेल तर कमेंट करू नका, फालतू कमेंट करू नका. कारण की माझं मन दुखेल किंवा इतर लोकांना समजेल अशी कमेंट करू नका. काय असेल तर लागलं तर मला कॉल करा, मला बोला डायरेक्टली कॉल करून, भाऊ तुमची ही अशी गलती झाली, अशी हे झालं आहे. मी लागला मला नंबर देतो, माझा नंबर घ्या 7507767504. याच्यावर फोन करा ना, मला बोला डायरेक्टली, पण फालतू कमेंट करू नका. काय बोलायचे ते मला बोला, पण फालते कमेंट करू नका. अजून एकदा नंबर सांगतो, तुम्हाला काही वाईट बोलायचे असेल, काही नाही बोलायचं असेल, माझी गलती झाली तर मला काही 2 शब्द तुम्हाला बोलवायचे बघ, कमेंटमध्ये टाकू नका. कमेंटमध्ये पूर्ण जग बघतोय, पूर्ण जग बोलतोय. म्हणून मला तुम्हाला काय बोलायचं ते मला बोला, दुसऱ्यांना समजण्यासारखं बोलू नका. म्हणून माझा नंबर अजून एकदा घ्या 7507767504 ना. काही पण असला तर मला फोन करा, भाऊ असा विषय आहे, असं तुम्ही बोललात, मला आनंद वाटेल का तर मी डायरेक्टली फोन करून माझी चुकी सांगितली मला, पण कमेंट करून सांगू नका. जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान.